सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरात सध्या भरणारा आठवडे बाजार फत्ते बुरुज नाका, डीजे रोड, भोई गल्ली, बुरुड गल्ली या परिसरात भरत असल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर हा आठवडे बाजार या ठिकाणी भरवण्यात येऊ नये तर शहरातील इतर मोकळ्या व योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खैर मोडे यांनी केली आहे। सध्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो तो परिसर अतिशय वर्दळीचा असून येथे रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, शाळेची वाहने तसेच सामान्य नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते। आठवडे बाजाराच्या दिवशी या संपूर्ण भागात प्रचंड गर्दी होत असून वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। या परिसरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वेळा आपत्कालीन सेवांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे। शहरातील आठवडे बाजार हा इतरत्र लवकरात लवकर हलवण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। आज येवला नगर पालिकेत आम्ही भोई गल्ली, फत्तेपुरी नाका, बुरुड गल्ली या भागातील नागरिक जो मंगळवारी आठवडे बाजार आमच्या परिसरात भरतो तो तिथे भरू नये त्या करता इथे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। तो बाजार न भरून देण्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत की पहिलेच तो रस्ते छोटे आहेत, अरुंद रस्ते आहेत, त्यात दोन्ही साईडनी जर दुकानं बसल्या तर अक्षरशः मोटरसायकल सोडा पण पायी यायला जायला सुद्धा रस्ता राहत नाही। एखादा जर आणीबाणीचा विषय, इमर्जन्सी काही विषय झाला, आग लागली कुठे किंवा एखादं सिरियस पेशंट झालं तर त्यांना नेण्या आणण्याची जी काही अत्यावश्यक सेवा आहे ती सुद्धा मंगळवारच्या दिवशी पुढे आपल्याला करता येणार नाही। त्या अनुषंगाने नगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलंय की त्वरित याच्यावर उपाययोजना करा। मंगो शाळा मैदान असेल, पारेगाव रोडवर एक ओपन पेस आहे नगरपालिकेचा, तिथे असेल, मुक्तानंद शाळेचं ग्राउंड असेल किंवा कांदा मार्केटचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजाराचं प्रणांगण असेल किंवा नगरपालिकेला अजून कुठेही पर्याय जागा तिथं असेल त्या ठिकाणी त्यांनी त्वरित याची उपाययोजना करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे। सोबत आम्ही नगराध्यक्ष साहेबांची देखील भेट घेतली, त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित आपण शासन आणि प्रशासन दोघांनी मिळून हा तोडगा काढावा अशी मी त्यांना विनंती केली, जेणेकरून मंगळवारी आठवडे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सुद्धा हाल होणार नाही, त्यांचे देखील त्या गोरगरिबांचे हाल होतात त्यांचे देखील ते हाल थांबतील या निवेदनातून आम्ही असा उल्लेख केलेला आहे। नमस्कार, मी प्राचार्य तुषार कापसे सर, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल या ठिकाणी भोई गल्ली या ठिकाणी भरते। दर मंगळवारी मला माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या सर्व पालकांना त्या दिवशी येण्यासाठी जाण्यासाठी अतिशय दुरावस्था होते। आता तर हद्दच झाली, कारण गेल्या मंगळवारी हा बाजार डायरेक्ट शाळेच्या पायरीजवळच भरला, तर त्या ठिकाणी खूप असे पालक माझ्याकडे येऊन गेले आणि ते डायरेक्ट चिडलेल्या मनस्थितीमध्ये असताना आपण डायरेक्ट या लोकांवरती डायरेक्ट कायदेशीर कारवाई करू, जेणेकरून यायला आणि जायला जागा शिल्लक राहील। काय होतं की ज्या वेळेस आठवडे बाजार गल्लीमध्ये भरतो आहे त्या संदर्भात माननीय मुख्याधिकारी साहेब यांना वारंवार आम्ही या ठिकाणी विनंती अर्ज केलेला आहे आणि त्यांनी पण त्यावेळी शब्द दिले, परंतु त्यावर अद्यापही काहीतरी कार्यवाही झालेली दिसत नाही। तर माझी माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या चरणी नम्र विनंती आहे की त्यांनी या संदर्भात कार्यवाही करावी, कारण छोट्या अगदी 3 वर्षाच्या बाळापासून तर 16 वर्षाच्या मोठ्या मुलापर्यंत, मुलीपर्यंत जे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात त्यांना जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स तयार झालेले आहे। सोबत ज्या महिला येतात, त्यानंतर जे पुरुष येतात, त्याच्यामध्ये काही प्रौढ, काही अशी वृद्ध माता भगिनी असतात, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं। कुठेतरी त्यांना बाजूला उभं राहणं, कोणाचा धक्का लागणं आणि याच्यामध्ये चोर, लुटारू अशा वेगवेगळ्या समस्या येतात। आता तर नवीन समस्या आमच्या कानावर आली की एक जण आजारी पडला पण ॲम्ब्युलन्स आतमध्ये येऊ शकत नाही। आता मात्र या गोष्टीवरती मात्र निश्चितपणे काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे। त्या संदर्भात आज आम्ही मंगळवारच्या या आठवडे बाजारच्या संदर्भात आपण त्वरित कारवाई करून त्याला या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवावे आणि नागरिकांचा जो श्वास आणि प्राण अडकलेला आहे आठवड्या बाजारामुळे
त्यासाठी निश्चित कार्यवाही चांगली करावी अशा पद्धतीचा विनंती अर्ज करण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत. धन्यवाद.